डान्स ड्रामा सिंगिंग धमाल विसराल तुम्ही टेन्शन खुशाल ज्ञान माहिती मनोरंजनासन कलेचे इंद्रधनुष्य नवरंग घेऊया दिग्गजांच्या गप्पा गोष्टींचा आनंद RRCचा कलारंग। विविध कलांच्या इंद्रधनुष्य नवरंगांच्या कलारंग या विशेष कार्यक्रमात मी आरती आपले मनापासून स्वागत करते। RRC नेटवर्कद्वारे आपण राबवित आहोत कलारंग हा विशेष कार्यक्रम। कलारंगच्या माध्यमातून नवीन छंद नवीन तंत्र जोपासणारे पाहुणे आपल्या भेटीला येणार आहेत। आज असेच नवीन छंद जोपासणारे पाहुणे आपल्या भेटीला आले आहेत। माननीय श्रीकांत गावंडे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा या ठिकाणी सर स्कुबा डायव्हिंग करतात व पर्यटकांना त्याचा आनंदही देतात। त्यांनी जोपासलेला हा छंद यावर आपण आज चर्चा करणार आहोत। सर स्वतः स्कुबा डायव्हिंग करताना किंवा त्याचं प्रशिक्षण देतानाचे क्षणचित्र आपण बघूयात। निश्चितच
तर चला वळूयात आजच्या विशेष कार्यक्रमाकडे. तर सर, स्कुबा डायव्हिंग म्हणजे नेमकं काय याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना प्लीज काही सांगा. बरोबर आहे. आता याचं उत्तर मी दोन पद्धतीने देईल. एक तर म्हणजे स्कुबा डायव्हिंग म्हणजेच काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे आज तालुका प्लेसवर राहणारी जी असतील त्यांना बऱ्याच लोकांना स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय हेच माहिती नाही. जेव्हा बऱ्याचदा मी खेड्यांमध्ये जातो तेव्हा स्कुबा डायव्हिंग करतो म्हटल्यावर त्यांना कळत नाही किंवा ते समजावून सांगण्याची गरज असते. आता स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय एक बेसिक म्हणून मी तुम्हाला सांगतो की जी माणसं सूट घालतात ते माशांसारखे फिन्स घालतात आणि पाठीवर एक सिलेंडर असते आणि त्याची एक नळी तोंडात घालून समुद्राच्या तळाशी जी माणसं जातात आणि ती सामान्य लोकांपेक्षा जास्त वेळ समुद्रात राहू शकतात त्या प्रकाराला स्कुबा डायव्हिंग असं म्हणतात. आता टेक्निकली जर आपण याचं उत्तर घेतलं तर स्कुबा या शब्दाला डिक्शनरीत काहीच अर्थ नाही आहे. तर SCUBA स्कुबा म्हणजे हे एका मोठ्या शब्दाचं शॉर्ट फॉर्म आहे. तर त्याचा अर्थ असा असतो की सेल्फ कंटेन अंडर वॉटर ब्रीदिंग अपॅरेटिस असं पूर्ण मिळून स्कुबा हा शब्द बनलेला आहे. तर याच्या तुम्ही इतक्या मोठ्या वाक्यातच त्याचा पूर्ण अर्थ आहे. जे सेल्फ कंटेन अंडर वॉटर ब्रीदिंग अपॅरेटिस जे अपॅरेटिस आपण लावतो ते अंडर वॉटरसाठी असतं त्याला स्कुबा डायव्हिंग म्हणतात. म्हणजे डाईव्ह म्हणजे गोता लावणे. तर डायव्हिंग स्कुबा डायव्हिंग याचा अर्थ असा आहे. तुम्ही या क्षेत्राकडे केव्हा व कसे वळलात, म्हणजे या क्षेत्रात तुमचा प्रवास नेमका कसा होता हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल. मी आधी आपल्या अकोल्याच्या जलतरण तलावात स्विमिंग करायचो आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच स्पर्धां वगैरे मध्ये भाग घेतला. मी एका NGO मध्ये काम करायचो ज्याचं नाव आहे अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुप. त्या अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपच्या माध्यमातून मी बऱ्याच आपत्ती व्यवस्थापनाच्या म्हणजे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण असेल किंवा त्याच्यानंतर आपत्तीत पाण्यासंबंधी जे आपत्ती आहे पूर असेल किंवा अजून कुठल्या विहिरीतले जे ॲक्सिडेंट असतील त्या आपत्तीमध्ये लोकांचे जीव वाचवणे हे वगैरे असे मी काम करायचो. त्याच्यानंतर हळूहळू याच्यानंतर काय याची पुढची स्टेप काय जर मी स्विमिंग करत असेल तर मी एका मॅगझिनमध्ये जेव्हा मी म्हणजे नवीन 10वी 12वी नंतर एक मॅगझिन वाचली होती त्या स्कुबा डायव्हिंग हा एक प्रकार मला दिसला होता. पण तेव्हा मी हे ठरवलं की हे मला करायचं आहे. पण कसं करायचं काय करायचं याची माहिती नव्हती. आणि त्यानंतर मग अचानक सरांनी मला असं म्हटलं की तू स्कुबा डायव्हिंग हे प्रकार किमान शिकून तरी किंवा आम्ही आपत्ती व्यवस्थापनात काम करण्यासाठी याची मला गरज पडेल असा तेव्हा मी विचार केला होता. की जेव्हा आम्ही आता आपत्ती व्यवस्थापनात काम करायचो तेव्हा आम्ही आधी बऱ्याचसे जे पाण्यात जी माणसं बुडायची त्यांचे डेड बॉडीज वगैरे आम्ही काढायचो. पण ते फक्तच असा माणूस जाऊन ते काढणं शक्य नव्हतं. जे जर बराच खोल असेल ते पाणी तर त्या पाण्यात असाच माणूस जाऊन ते काढणं शक्य नाही आहे. त्यासाठी स्कुबा डायव्हिंग हे गरजेचं होतं आणि त्या काळात एका ठिकाणी स्कुबा डायव्हर्स बाहेर गावावरून बोलावले होते. तर मग तेव्हा आम्ही पाहिलं की अशी काही गोष्ट आपण पण शिकण्याची गरज आहे. जेव्हा मी याचा विचार केला तेव्हा हे समाजकारणातून समाजासाठी म्हणजे काय म्हणू समाजकार्यासाठी मी शिकलो होतो किंवा मी तो विचार केला होता ॲज अ करिअर म्हणून. तेव्हाही मी पूर्णपणे 100% असं ठरवलं नव्हतं की याच्यात मला करिअर करायचं आहे. मग त्याच्यानंतर मी माहिती काढली तर मला गोवा ही जागा जवळ वाटली कारण महाराष्ट्र जवळ आपलं गोवाच आहे. तर मग गोव्यात स्कुबा डायव्हिंग होतं. गोव्यामध्ये जेव्हा मी सर्च केलं तेव्हा तिथे डाईव्ह गोवा नावाची एक संस्था होती जी सर्टिफाईड ट्रेनिंग्स ते आयोजित करतात. तर त्याच्यात मग मी गेलो 2011 मध्ये आणि 2011 मध्ये माझा पहिला कोर्स त्याला ओपन वॉटर डायव्हर असं म्हणतात तो केला. आणि तो कोर्स केल्यानंतर मी लगेचच 2 महिन्यानंतर ॲडव्हान्स ओपन वॉटर डायव्हर हा कोर्स केला आणि मग त्याच्यानंतर ही सुरुवात झाली आणि नंतर मी ग्रॅज्युएशन नंतर मग याकडे प्रोफेशनलीच वळलो. तर अशी माझी ती सुरुवात झाली. तर सर, स्कुबा डायव्हिंग याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तुम्ही कुठे घेतलंय. बरोबर. मग अशी मी बोलता जे तुम्हाला सांगितलं की स्कुबा डायव्हिंगमध्ये काय आहे की याच्या स्टेप बाय स्टेप लेवल्स आहे. म्हणजे तुम्ही असं एकाच वेळी गेले आणि सगळं करून आले असं ते होत नाही. तर त्याचं स्टेप बाय स्टेप कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात पहिले आपण एक कोर्स करतो जे ओपन वॉटर डायव्हर मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्या कोर्ससाठी पोहणं हे महत्त्वाचं आहे. ज्यांना पोहणं येत नाही त्यांना पण बऱ्याच आपण स्कुबा डायव्हिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपली बरीच पर्यटकांची जाहिरात असते की स्विमिंग न येणाऱ्यांनाही स्कुबा डायव्हिंग करता येतं असं ते वाचतात आणि ते त्यांचं म्हणणं असतं मग आम्ही शिकू शकतो का.
स्कुबा डायव्हिंग करणं आणि शिकणं याच्यात वेगवेगळी गोष्ट आहे. म्हणून स्कुबा डायव्हिंग जर शिकायचं असेल तर त्यासाठी पोहणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी पहिले तर 2 गोव्याला कोर्स केले. त्याच्यानंतरचे जे प्रोफेशनल कोर्स आहेत, अंदमान इथे हॅवलॉक एक जागा आहे जी आयलंड आहे. त्या हॅवलॉक आयलंडमध्ये बेअरफूट स्कुबा म्हणून एक संस्था आहे जी भारतातली 1 नंबरची संस्था आहे. म्हणजे जे जगातलं डायव्हिंगचं ऑर्गनायझेशन आहे पॅडी, PADI, म्हणजे प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स, ज्याचं ऑफिस अमेरिकेत आहे आणि जे आपलं एशिया पॅसिफिकचं ऑफिस जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर त्याच्या अंडरमध्ये ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट चालत असतात. तर तिथल्या 5 स्टार रेटिंग, म्हणजे त्याला एक रेट्स देतात ते की ह्या डाईव्ह सेंटरला 3 स्टार, तर ते 5 स्टार रेटिंगचं जे बेअरफूट स्कुबा म्हणून एक डाईव्ह सेंटर किंवा डाईव्ह स्कूल म्हणूया ते होतं. तिथे मी माझे सगळे प्रोफेशनल कोर्स जे आहेत डाईव्ह मास्टरपर्यंत ते तिथे केले होते. त्याच्यानंतर मग 2-3 वर्षानंतर इन्स्ट्रक्टर कोर्स होता, तो पुन्हा गोव्यात एक 5 स्टार डाईव्ह सेंटर होतं स्कुबा एव्होल्युशन इंडिया, तिथून मी इन्स्ट्रक्टर कोर्स केला. तर हे या संस्थेतून मी शिकलो. तर सर, स्कुबा डायव्हिंग तुम्ही कोणकोणत्या देशात व कोणकोणत्या समुद्रात केलं आहे? बघा, आता काय गंमत आहे की भारतामध्ये स्कुबा डायव्हिंग गोव्यामध्ये होतं, त्यानंतर केरलामध्ये सोसो होतं, त्यानंतर पॉंडिचेरीमध्ये होतं आणि या ठिकाणीच होतं. पण आता अंदमानही हा भारताचा भाग आहे. आता तुम्ही जर बघाल ना, मला असं वाटतं की अंदमान हा फॉरेन सारखाच आहे, कारण की तो मेनलँड पासून बराच दूर आहे. आता तुम्ही जर मला विचाराल की मी विदेशात डाईव्ह केले आहे, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पण विदेशासारखं किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं अंदमान हे आयलंड आहे. आता अंदमानमध्ये बऱ्याच जागा आहे. अंदमान हे द्वीप समूह आहे. म्हणजे अंदमान आपण एक नाव बोलल्यावर ते अंदमान होत नाही. अंदमानमध्ये हॅवलॉक आयलंड आहे, नील आयलंड आहे, त्याच्यानंतर पोर्ट ब्लेअर आहे. तर या वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे डाईव्हचे अनुभव आहेत. तर तिथे जिथे मी शिकलो ती जागा हॅवलॉक आहे. हॅवलॉकमध्ये काही जागा आहेत जसं जॉनीज, डिक्सन, ह्या डाईव्ह साईटच्या नावं आहेत. म्हणजे तिथे चांगले चांगले डाईव्ह सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये एक जागा आहे मुर्डेश्वर. मुर्डेश्वरपासनं काही अंतरावरून जे आपल्याला बोटमध्ये जावं लागते, तिथे नेत्रानी नावाची एक जागा आहे. त्या नेत्रानी आयलंडवर तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता. तिथे मी ॲडव्हान्स कोर्स केला आहे, म्हणजे कर्नाटकच्या नेत्रानी या ठिकाणी पण. आणि त्याच्यानंतर गोव्यात आणि पॉंडिचेरीला एक टेम्पल ॲडव्हेंचर म्हणून संस्था आहे, तिथे मी काही कामाने गेलो होतो, तिथे पण मी डाईव्ह केली. म्हणजे पॉंडिचेरीमध्ये पण केली. आणि त्याच्यानंतर चेन्नईमध्ये नवीन एक डाईव्ह सेंटर सुरू झालं होतं, ते आता बंद पडलं आहे. म्हणजे तिथे मी डाईव्ह केली आहे, पण डाईव्ह करण्यासारखं तिथे काही नाही आहे. त्यांनी बंद केलं. जसं आपल्या मुंबईत पण डाईव्ह नाही करू शकत तुम्ही, ते पाणी एकदम काळं आहे. तर जे भारतातले जितक्याही जागा आहे जिथे डायव्हिंग करू शकतो, त्या सगळ्या ठिकाणी मी डायव्हिंग केलं. स्कुबा डायव्हिंगचा एक स्पेशल सूट असतो, त्यावर जे ऑक्सिजन सिलेंडर लावलेलं असतं, त्याविषयी थोडी माहिती द्याल? बरं, हा खरंच चांगला प्रश्न आहे. जेव्हा मी स्कुबा डायव्हिंगच्या आधी, म्हणजे शिकण्याआधी असं जेव्हा विचार केला की स्कुबा डायव्हिंग काय असतं, तर मग तेव्हा मला असं वाटलं की काय आहे, म्हणजे पोहणं मला येतंच, सिलेंडर लावलं, तोंडात ते नळी घातली, आपल्याला काय सिलेंडर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण खोल जात राहायचं आणि खोलात जाऊ जितकं काय मासे वगैरे बघायचे ते बघू शकतो. आणि असा सर्व लोकांचा समज आहे. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जेव्हा मी हे स्कुबा डायव्हिंग शिकत होतो, त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग फक्त तोंडाला ऑक्सिजन लावलं आणि पळत सुटायचं इतकंच नाही आहे. त्याच्यावर आपल्या शरीरावर होणारे परिणाम हे खूप घातक असतात. आता जर तुम्ही जो सिलेंडरचा प्रश्न विचारला, त्या सिलेंडरमध्ये 100% ऑक्सिजन हे नसतंच. जो सगळ्या ज्यांना स्कुबा डायव्हिंग हे नवीन आहे, या सगळ्यांना असं वाटतं की ऑक्सिजन आहे. त्याच्यात साधी वातावरणाची हवा असते. आता सध्या आपण काय घेतोय, जी हवा घेतोय तीच हवा फ्रेश करून एक कंप्रेसर असतं, त्या कंप्रेसरने फ्रेश एअर त्या सिलेंडरमध्ये ॲड केल्या जाते आणि ती हवा आपण घेतो. त्या हवेमध्ये 21% ऑक्सिजन असतं आणि 79% नायट्रोजन असतं. असा ते हवेचा ब्लेंड आपण घेतो. माणसाला काय असतं, 21% ऑक्सिजनमधून माणूस 16% श्वास घेतो आणि मग 21% घेतल्यावर तो 16% पुन्हा सोडून देतो आणि 5%च आपल्याजवळ ठेवतो. असं माणसाची श्वासोश्वास करण्याची पद्धत आहे. तर सेम तसंच त्या सिलेंडरमध्ये असतं. आता ऑक्सिजन का नाही आहे मग, असा बरेच प्रश्न विचारतात. जेव्हा मी पहिला कोर्स करून आलो तेव्हा मला एकाने विचारला, मग एअर असते तर मग ऑक्सिजन का नाही आहे.
ऑक्सिजन याच्यासाठी नसतं की 100% ऑक्सिजन सिलेंडर जर तुम्ही 4 ते 5 मीटरच्या वर खाली नेलं तर ऑक्सिजन हे टॉक्सिसिटी बनू शकते आपल्या शरीरासाठी आणि त्याने माणसाचा जीव जाऊ शकतो. म्हणून 100% ऑक्सिजन आपण वापरत नाही. आता ऑक्सिजन टॉक्सिसिटीचं एक वेगळं लेक्चर आहे, जर ते तुम्हाला खूप समजवायचं आहे. त्याचं पार्शियल प्रेशर असतं, ते 1.4 ते 1.6 गेलं की आपला टॉक्सिसिटी तयार होते आणि जीव जातो. ते एका गणितातले प्रमेय कसे असतात तशा टाईपचं ते त्याचं उत्तर काढतात. तर ते इथे सांगण्यात काही गरज नाही आहे. पण आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न की त्या सिलेंडरमध्ये काय असतं, तर सिलेंडरमध्ये एक एअर असते जी आपण वातावरणात घेतो आणि याच्यानंतरही जे नेव्ही डायव्हर्स असतात, जे कमर्शियल डायव्हर्स असतात, त्यांच्या सिलेंडरमध्ये वेगवेगळे वायू ते मिक्स करतात आणि मग त्याच्या पद्धतीने ते स्कुबा करतात. आता आमचं जे रिक्रिएशनल डायव्हिंग जे मी करतो त्याला रिक्रिएशनल डायव्हिंग असं म्हणतात. त्यांच्या सिलेंडरमध्ये जे साधी एअर असते, आता त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, त्याला नायट्रॉक्स असं म्हणतात. त्याच्यात काय असतं की त्याच्यामध्ये 21 नाही तर 36% ऑक्सिजन असतं आणि बाकीचं नायट्रोजन असतं. ते सिलेंडर तुम्हाला पाण्यात खूप जास्त वेळ टिकण्यासाठी मदत करते. म्हणजे आपण जर साध्या सिलेंडरवर जर गेलो तर आपण जेव्हा सिलेंडरवर श्वास घेतो त्या श्वासासोबत आपण ऑक्सिजन प्लस नायट्रोजनही ऑब्झर्व करतो. आणि जर का नायट्रोजन लेवल तुमच्या शरीरात खूप वाढली तर तुम्हाला नायट्रोजन नार्कोसिस म्हणून एक काय म्हणूया अपघात रोग ते होतो. नार्कोसिस म्हणजे काय आहे, तुम्ही नार्कोसिस डिपार्टमेंट असं काही ऐकलंय ना, म्हणजे काय ड्रग्स सारखं तुम्हाला नशा फील होते. जर तुम्ही खूप वेळ टाइम लिमिटच्या बाहेर जर तुम्ही पाण्यात राहिले तर तुम्हाला नायट्रोजन नार्कोसिस होऊ शकतो. तर त्या नायट्रोजन नार्कोसिसमुळे माणूस एक तर हसतो तो हसायला लागतो, रडतो तो रडायला लागतो, किंवा तो शांत बसतो तो शांतच बसलेला राहतो. असे काही इफेक्ट त्याच्यात तुम्हाला दिसून येतात आणि त्याच्यात जीव जाऊ शकतो. म्हणून आपण सिलेंडर मध्ये काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे कमर्शियल डायव्हर्स असतात ते हेलियम यूज करतात. हेलियम हे खूप डीप जाण्यासाठी यूज करतात आणि हेलियम हा वायू खूप महाग आहे. म्हणजे रिक्रिएशनल डायव्हिंग वाले हेलियम वगैरे यूज करत नाही. पण हेलियमचं काय असतं की त्यांच्याकडे रिब्रीदर एक सिलेंडर असतं. म्हणजे श्वास घेतल्यावर पुन्हा तो श्वास त्यांच्या सिलेंडरमध्ये जातो, तो फ्रेश होतो आणि पुन्हा ते घेतात. म्हणजे ते रिब्रीद असं सिलेंडर असतं. तर असे वेगवेगळे ह्या सिलेंडरचे प्रकार आहेत. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. जर स्कुबा डायव्हिंगकडे वळायचं झाल्यास त्यासाठी म्हणजे काही पात्रता लागते किंवा म्हणजे त्यांची संस्था कुठे आहे? बघा काय असतं की आता पात्रता प्रत्येकाची वेगवेगळी आहे. स्कुबा डायव्हिंगने अशी त्याची पात्रता एक ठेवलेली नाही आहे. स्कुबा डायव्हिंग आता हे पूर्ण जगात एकसारखं शिकवलं जातं. म्हणजे भारतात वेगळं स्कुबा शिकवतात, अमेरिकेत वेगळं स्कुबा शिकवतात, किंवा असं काहीच नाही आहे. स्कुबा याचा सिलेबस हा सगळ्या ठिकाणी सारखा आहे. तर एक साधारणतः तुम्ही 12वी पास जर माणूस असला तर तोही स्कुबा डायव्हिंगचे कोर्स करू शकतो. पण माझा अनुभव जर तुम्ही मला विचारत असाल तर मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही स्कुबा किंवा त्याचे कोर्स करायला हरकत नाही. कारण काय असतं की 12वी हे फार बेसिक आहे. म्हणजे त्याच्यानंतर आपण जेव्हा ग्रॅज्युएशन करतो तेव्हा आपली मॅच्युरिटी वाढते किंवा आपण त्याच्याबद्दल बराच अभ्यास करतो. पण जेव्हा आपण 12वी नंतर जर का हे कोर्स केले तर ते वाटेल तितके, आता बऱ्याच लोकांना तर हेही माहीत नाही आहे की स्कुबा डायव्हिंगमध्ये अभ्यासही असतो. त्यांना असं वाटतं की असे घालून हे शिकलो आणि मग पाण्यात जायचं आणि मग करत राहायचं काय ते. पण याच्यात असं नाही आहे. तर म्हणून काय आहे की तुम्ही चांगले पूर्ण ग्रॅज्युएट व्हा. त्याच्यानंतर तुम्ही एक चांगले जलतरणपटू पाहिजे. आता त्याच्यात काय असतं की स्कुबा डायव्हिंग कोर्स करण्याआधी काही त्यांचे नॉर्म्स आहे की तुम्ही 400 मीटर पोहणं करून दाखवायचं आणि 15 मिनटं हात वर करून फक्त सायकलिंग करायची. म्हणजे आता साधारण लोकांना म्हटलं 15 मिनिट हात वर करून तर तो बुडेल ना. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तिथे तुम्हाला प्रूफ करून दाखवणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जलतरणाविषयी सगळ्या गोष्टी चांगल्या शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्ही समुद्रात कुठे सुटले तर तुम्ही आले पाहिजे पुन्हा. किमान 2 किलोमीटर तुम्ही पाण्यात पोहता आलं पाहिजे. प्रोफेशनल लेवलवर जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायचं आहे तर 1 ते 1.5 किलोमीटर तुम्ही सहज कधीही पोहले पाहिजे. म्हणजे तुम्हाला आत्ता पाण्यात टाकलं आत्ता पोहा असं कधीही तुम्हाला आलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर आजकाल काय मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, त्यांचे इंग्रजी चांगलंच असतं. तर इंग्रजी एक भाषा आहे जी स्कुबा डायव्हिंगमध्ये सगळीकडे वापरतात. त्याच्यात असं काही मराठीत किंवा हिंदीत किंवा कुठल्या रिजनल भाषेत कोर्सेस नाही आहे
की जसं आपण मराठी मीडियम घेतो, तर इंग्रजी हीच एक भाषा आहे आणि हार्डवर्क हे आहेच आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा. जसं मला असं मध्यंतरी काही लोकांचे असे फोन आले होते की सर मला पण स्कुबा डायव्हिंग या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर मी काय करू. जेव्हा मी त्याला विचारलं की बाबा तुला का करायचं आहे, तर तो म्हणाला की मी आता 12वी फेल झालो आणि मला आता कसं काही करायला नाही आहे आणि माझे घरचे म्हणतात आहे तू काय कर, काहीतरी कर. तर मग काहीतरी केलं आणि मला तुमच्याबद्दल माहीत पडलं, तर मग मला असं वाटलं की मी करून टाकतो स्कुबा डायव्हिंग आणि मग पैसे मिळतील. तर अशा मुलांनी प्लीज या क्षेत्रात येऊ नका. ज्यांचं पॅशन आहे, ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे, ज्यांची प्रॅक्टिकल प्लस अभ्यास करण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी हे आहे. नाहीतर काय होतं, आम्ही जेव्हा शिकत होतो त्या शिकताना बरेच मुलं अर्ध्यातून घरी जातात आणि त्यांच्या आईबाबांचा बराच पैसा त्यात वाया जातो. स्कुबा डायव्हिंग नाही म्हटलं तरी हा महाग स्पोर्ट आहे किंवा महाग प्रोफेशन आहे. जेव्हा आपण याच्याबद्दल शिकतो, याचे इक्विपमेंट्स खूप महाग असतात. तर ज्यांना हे खरंच करायचं आहे त्यांनीच या क्षेत्रात यायचं, कारण ही लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. ही लाईफस्टाईलमध्ये आपण ऑफिसमध्ये बसून काम करू शकत नाही. आपण पूर्ण वेळ समुद्राच्या पाण्यासोबत असतो, जे खूप खारं असतं. बोटमध्ये ट्रॅव्हल करतो, ज्याच्यात उलट्या होतात. तर असं ते प्रोफेशन आहे. कोणाला माशांचा वासही सहन होत नाही अकोल्यातले, किंवा आपण ज्या कोस्टल एरियात राहत नाही अशा माणसांना, तर ते सगळं तुम्ही बेअर केलं पाहिजे. काही लोकांनी कोर्सेस पूर्ण केले पण ते खूप काळ टिकूच शकले नाही, की त्यांना ह्या गोष्टींचा त्रास होतो, बोटमध्ये प्रवास सूट नाही होत किंवा अशा गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना अशा गोष्टीतून जायचं आहे, ह्या गोष्टी ज्यांना चालतील, त्या लोकांनी स्कुबा डायव्हिंग करण्यास काही हरकत नाही किंवा त्याच्यात प्रोफेशन करण्यात काही हरकत नाही. तर सर, जेव्हा आपण स्कुबा डायव्हिंग समुद्रात करतो तेव्हा त्यात जे मासे असतात किंवा इतर काही जीव असतात त्यांच्यापासून काही जीवाला धोका असतो का? छान आहे. काय असतं की बऱ्याचदा काय होतं की लोक जेव्हा स्कुबा डायव्हिंग हे करायला येतात तेव्हा पहिलाच प्रश्न असतो की भैया शार्क है क्या पानी में, तो वो खाएंगे क्या वगैरे, असे काही प्रश्न विचारतात. आता याचे दोन उत्तर आहे. ज्यांच्यापासून धोका आहे ते प्राणीच लोकांना माहिती नाही, आणि जे माहिती आहे त्यांच्यापासून धोकाच नाही. आता काय होतं, लोकांना शार्कचीच भीती वाटते. शार्कचं काय असतं, शार्क सगळ्यात पहिले तुम्ही म्हणजे सगळ्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे की माणूस हा शार्कचं खाद्य नाही आहे. शार्कचं खाद्य हे मासेच आहे आणि ते इतके मासे. माणूस हा खूप मोठा प्राणी आहे, शार्क त्याच्या वाटी जात नाही किंवा त्याला खाऊ शकत नाही. पण हो, आता तुम्ही बऱ्याचदा म्हणाल की आम्ही बघितलंय टीव्हीत ते हल्ले करतात वगैरे. ते जे हल्ले आहेत ते चुकून होत असतात. काय होतं, बऱ्याचदा समुद्रात लो विजिबिलिटी असते. आता लो विजिबिलिटी म्हणजे काय की पाणी गढूळून जातं. तर त्या गढूळ पाण्यात कधी कधी असं शार्कला वाटतं की हे आपलं खाद्य आहे का, आणि ते त्याच्या जवळ येऊन त्याला चावतं आणि मग ते बघतं की अरे सॉरी, हे माझं खाद्य नाही, आणि ते चाललं जातं. पण तो हल्ला इतका जोरात असतो की त्याचं ब्लिडिंग खूप जास्त होतं आणि तो माणूस मरू शकतो. किंवा काय होतं की बरेचसे असे कपडे आहे जे काय म्हणूया आपण, तो कोणता असा पोपटी कलर किंवा असे जे कलर खूप चमकतात, त्या कलरचे वेटसूट्स वगैरे जेव्हा असतात तेव्हाही त्यांना असं वाटू शकतं की हे आपलं खाद्य आहे. तर जेही हल्ले होतात ना ते खूप चुकून होतात. म्हणजे जर मी असं म्हणेल की चान्सेस पूर्ण वर्षातून शार्क किती हल्ला करते माणसावर, तर 1 ते 2% हल्ला करते. पण तुम्हाला हेही सांगणं गरजेचं आहे या माध्यमातून की शार्क माणसाला मारण्यापेक्षा माणूस हा शार्कला सर्वात जास्त मारतो. जॅपनीज आणि चायनामध्ये शार्कच्या सर्रास कत्तली होत असतात. त्यांचे फिन कापून ते शार्क तसेच टाकत असतात. तुम्हाला माहिती आहे, जसं जंगलामध्ये वाघ जरुरी आहे तसं शार्कही समुद्रात जरुरी आहे. त्यामुळे त्याच इंग्रजी सिनेमात, हॉलिवूडच्या सिनेमात जसं दाखवतात की शार्क सगळ्या माणसांचा जीव वगैरे घेतं, ते असं अजिबात नाही आहे. आता कोणापासून धोका आहे, समुद्रामध्ये बरेच असे मासे असतात ज्यांच्या काट्यामध्ये म्हणजे ज्यांच्या अंगात जे काय स्टिंग असतं त्याच्यात ते विष असतं. त्याचे 2-3 प्रकार आहे. एक स्टोन फिश म्हणून आहे, एक स्कॉर्पियन फिश म्हणून आहे, स्टिंग रेज आहे, मेंटा रेज आहे. यांचं काय असतं, स्टिंग रेज आणि मेंटा रेज हे खूप मोठे असतात. जे तुम्ही बघितलं असेल असे पोळीसारखं असा असतो, त्याला एक स्टिंग असतं, त्याला स्टिंग रे म्हणतात. मेंटा रे असा असतो, त्याला असे पंख असतात आणि तो उडतो. मेंटा रे हा 6 मीटर पर्यंत असतो, म्हणजे अवाढव्य इतका मोठा असा तो दिसतो. तो एक आहे. त्याच्यानंतर इगल रे वगैरे असे रेज एक फॅमिलीच आहे, त्यांच्यामध्ये असतात. आणि स्कॉर्पियन फिश, स्टोन फिश यांची एक काय खासियत आहे
की हे पाण्यात दिसतच नाही. स्टोन असतो असा, समुद्रामध्ये एक दगड आहे आणि त्या दगडावर तो मासा बसलेला असतो आणि तो मासाच दिसत नाही, तो दगडच दिसतो. आणि चुकून जर तुमचा पाय त्याच्यावर पडला तर आपोआप त्याचं स्टिंग आपल्या पायात वगैरे जाईल आणि त्याचं विष आपल्या शरीरात जाईल. तसा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. प्रत्येक वेळी स्टिंग झाल्यावर माणूस मरतोच असं नाही. पण चुकून स्कुबा डायव्हर किंवा पर्यटक हे अति उत्साही काय पकडू काय नाही पाण्यात असे करतात. त्यांना असं सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही स्कुबा डायव्हिंग करायला जाल तर कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. आम्ही जेव्हा स्कुबा डायव्हिंग दुसऱ्यांना करवतो तेव्हा कुठल्याही मरीन लाईफ, कोरल्स असतील, स्टोन असतील, यांना हात लावू देत नाही, कारण तिथे स्टोन फिश, स्कॉर्पियन फिश असे फिश असू शकतात. अजून एक मी येईल की स्टिंगरे जो आहे, तो स्टिंगरे मध्यंतरी आजच्या 10 वर्षाआधी डिस्कवरीवर एक स्टीव म्हणून माणूस यायचा, तो मगरी पकडायचा, तो साप पकडायचा, तर त्याला त्याच्या छातीवर स्टिंगरेने डंक मारला होता आणि त्याचा मृत्यू झाला. तर अशा गोष्टी, स्टिंगरे पण काय करतो, त्याच्या अंगावर वाळू घेतो आणि तो वाळू असा त्या वाळूच्याच कलरचा तो असतो, अंगावर वाळू घेतो आणि आपल्याला दिसतही नाही. जेव्हा आपण असं काहीतरी पाण्यात खेळत असतो तेव्हा फटफट फटफट असा उडल्यासारखा करतो आणि स्टिंग करतो. तर अशा गोष्टीतून आपल्याला खूप सावध राहावं लागतं. समुद्री सापही असतात. समुद्री साप म्हणजे सी क्रेट असं त्यांना म्हणतात. क्रेट म्हणजे हा मण्यार फॅमिलीचा एक भाग आहे. क्रेट, मण्यारला इंग्रजीत क्रेट असं म्हणतात. आणि सीचा क्रेट असतो, त्याला असे बँडेड सी क्रेट असं म्हणतात, कारण त्याच्या पट्ट्या पट्ट्या असतात. पण आता तुम्ही कितीही म्हटलं, हे सगळे समुद्रातले प्राणी जिथपर्यंत आपण त्यांना काही करत नाही ते आपल्यावर हल्ला करत नाही, याची गॅरंटी. आपण चुकून त्यांच्यावर पाय देतो किंवा पकडतो किंवा उगाच काही अतिहुशार माणसं त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हाच समुद्रात हल्ला होऊ शकतो. पण तुम्ही जे प्रश्न विचारला की धोका आहे का, त्याची शक्यता नाकारू शकत नाही. असे ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर ही माहिती खूप महत्त्वाची होती. तर सर, यानंतरचा प्रश्न असा की तुम्ही प्रेक्षकांना याविषयी, प्रेक्षकांना किंवा तरुणांना, नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? बघा, मला इतकंच म्हणायचं आहे की काय असतं की आपण एकाच रुटीन लाईफमध्ये जगत आहे, एकाच रुटीन लाईफमध्ये आपण सर्व जगतोय. मी एकटाच नाही, माझ्यासोबत मी स्विमिंग करताना बरीच लोक होती ना, बरीच माणसं होती, खूप आमची मोठी बॅच होती. पण त्यातल्या मी एकट्यानेच हा विचार केला, बाकीच्यांनी हा नाही केला, किंवा त्यांना या गोष्टीची रिस्क वाटली असेल कदाचित, की आपण काय असतं अकॅडमिक शिक्षण घ्यायचं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं, किंवा आजकाल काय मुलं इंजिनिअरिंग, MBA किंवा अजून कुठल्या तरी चांगला डॉक्टर, बापरे डॉक्टर बनायचं असतं प्रत्येकाला, किंवा नीटची परीक्षा आहे ती, काय काय परीक्षा असतात ना, चांगलं आहे, ज्यांना करायचं आहे त्यांनी करावं. पण ज्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे, मी स्कुबा डायव्हिंगच नाही म्हणत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ना प्रत्येक गोष्टीची माहिती काढा. म्हणजे आता जर एखादा, मी स्कुबा डायव्हिंग मध्येही बरेच प्रकार आहे. आता ज्यावेळी मी स्कुबा डायव्हिंग केलं तेव्हा मरीन लाईफ, त्याच्यामध्ये मरीन बायोलॉजी एक प्रकार आहे. तो मरीन बायोलॉजी ना भयानक स्कोप आहे. आपल्या कोकणातच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग आहे, तिथे मरीन बायोलॉजिस्टची बरीच गरज पडते. मरीन बायोलॉजिस्ट प्लस इन्स्ट्रक्टर असं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला खूप स्कोप आहे. तर हे मला उशिरा माहिती पडलं, मी आर्टचा विद्यार्थी होतो, मग मरीन बायोलॉजी कुठून आला. त्याच्यानंतर मला असं सांगायचं आहे की ज्या मुलांना या क्षेत्रात वळायचं आहे किंवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वळायचं आहे, त्यांनी हिम्मत करणं गरजेचं आहे. हिम्मत, आता कसं आहे की आता बरेच मुलं किंवा त्यांचे पॅरेंट्सचा त्यांना फार जबाबदार असतात. म्हणजे मी असं म्हणत नाही, पण पॅरेंट्सना फार रिस्क वाटते अशा वेगळ्या क्षेत्रात करिअर बनवू शकतात. म्हणजे हे एक जुवा आहे. म्हणजे इवन माझ्याही पॅरेंट्सला जेव्हा मी म्हटलं की मला स्कुबा डायव्हिंग करायची आहे, तर ते म्हणाले काय असते बाबा, तर मग ते असते. आणि इंजिनिअरिंग करायची आहे तर त्याच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन ते बाजूच्या शेजाऱ्यांना विचारू शकतात की कोणतं कॉलेज चांगलं आहे, याच्याबद्दल कोणालाच माहित नाही आहे. तर पॅरेंट्सनी पण थोडीशी म्हणजे चौकटीच्या बाहेर येऊन या गोष्टीचा विचार करावा, आणि जर कुठला मुलगा वेगळ्या क्षेत्रात जाण्यास इंटरेस्ट असेल तर त्याला जाऊ द्यावं आणि इन्फॉर्मेशन काढू द्यावी, असाच माझा सल्ला सगळ्या युवकांना असेल. धन्यवाद सर, तुम्ही एवढी छान माहिती आम्हाला स्कुबा डायव्हिंग बद्दल दिली, आणि त्याबद्दल लोकांचे जे विचार असतील तेही तुम्ही त्यांना काही नवीन पद्धतीने सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मॅम.
सर, जसं की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेतलाय, तसाच अकोल्यात सुद्धा स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेतला जाऊ शकतो का? चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वर्षापासून माझी अशी इच्छा आहे की आपल्या इथे पण आपल्या काही लोकांना स्कुबा डायव्हिंग या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करता येईल असं मी बऱ्याच वर्षापासून विचार करत होतो. तर मी आता असं ठरवलंय की माझी एक संस्था आहे अकोला डाई बबल्स म्हणून, आणि त्याच्यासोबत अजिंक्य ॲडव्हेंच ग्रुप याची संलग्न करून मी एक आर्टिफिशियल पूल किंवा एक धरणात आर्टिफिशियल रीफ तयार करणार आहे. आणि आर्टिफिशियल रीफमध्ये आपल्या सर्व अकोल्यातील लोकांना किंवा त्याच्या आसपासच्या लोकांना ज्यांना स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घ्यायचा आहे त्या लोकांसाठी स्कुबा डायव्हिंग याच ठिकाणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न, म्हणजे तो जवळपास आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोच आहे, तो पूर्णच होईल. काही वर्षानंतर आम्ही सर्व त्याच्या संबंधित इक्विपमेंट्स आणि सगळ्या गोष्टी आणल्या आणि ते रीफ म्हणजे आपण आर्टिफिशियल रीफ म्हणूया, जे आर्टिफिशियल रीफ असतील किंवा ते असतील असं समुद्रासारखं दिसण्याचा प्रयत्न आपण आपल्याकडे करूया. आणि त्याच्यात स्कुबा डायव्हिंग जितकेही आपल्या जवळची माणसं आहेत अकोला किंवा त्याच्या जिल्ह्याच्या आजूबाजूची, त्या सर्वांसाठी पाण्यात श्वास घेण्याचा अनुभव हाही खूप वेगळा आहे. तर त्या माणसांना पाण्यात श्वास घेण्याचा अनुभव आणि त्यांचं सगळं रेकॉर्डिंग जे अंडर वॉटर कॅमेराज असतात त्याच्यात शूट करून त्या लोकांसाठी मी येत्या काही वर्षात हे नक्की करणार आहे. बऱ्याचशा पालकांचा असा अट्टहास असतो की जे डेली रुटीन असतं, तू हेच हो, अमकच हो, ढमकच हो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला डॉक्टर इंजिनियरशी काही वैर नाही आहे, पण प्रत्येक माणूस तेच बनण्याचा जर प्रयत्न करेल तर ऑब्व्हियसली त्यात बेरोजगारी येणारच आहे. पण बरेच असे क्षेत्र आहेत ज्याच्यात तुम्ही चांगलं करिअर करू शकता. बराच कमी वेळ आणि कमी पैसा खर्च करताही त्याच्यात चांगलं करिअर होऊ शकतं. तर मला पालकांना असा सल्ला द्यायचा आहे की असे बरेच काही क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये बरेच काही वेगळे असे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये मुलं त्यांचे करिअर करू शकतात. तर मला असं वाटतं की पालकांनी ही भीती सोडून त्यांना त्या क्षेत्रात जाऊ द्यावं आणि त्यांना करिअर करण्याची संधी द्यावी. सर, तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल RRC नेटवर्कतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन विशेष पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.